सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्ह्यांमध्ये 1918 लिटर दारू सह 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत। ड्राय डे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 18 गुन्हे नोंदवण्यात आले। या कारवाईत 1918 लिटर दारूसह एक वाहन असा एकूण 2.5 लाख रुपयाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।